हुंडा महाराष्ट्रात घट्ट पाय रोवून बसलेल्या या अनिष्ट प्रथेनं आणखी एका विवाहितेचा बळी घेतलाय। नागपुरात हुंड्याच्या जाचाला कंटाळून रुपाली पौनीकर हिनं आत्महत्या केली आहे। रुपालीच्या मृत्यूमुळे तिच्या आईवडिलांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। शासनाने असं कडक शासन केले पाहिजे की माझ्या पोरीची जशी बली घेतली तशी दुसरी कोणतीही पोरीची बली जाऊ नये, याच्यावर शासनाने खूप विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या नवीन पिढीला याचा भरपूर फायदा होईल, मुलींना त्याचा लाभ मिळेल आणि कधीही अशी दुर्घटना किंवा कोणतीही मुलगी बळी चढू नये याच्यावर शासनाने खूप कठोरतेने निर्णय घेतला पाहिजे। आपल्या मुलीप्रमाणे भविष्यात कोणत्याही मुलीने हुंड्यासाठी आत्महत्या करू नये म्हणून पित्याची ही आर्त हाक। या अश्रूंमध्ये फक्त मुलीच्या विरहाचं दुःखच नाही तर हुंड्यासाठी तिचा जीव घेणाऱ्यांबद्दलचा संतापही दडलाय। नागपूरमध्ये राहणाऱ्या अशोक परातेंची मुलगी रुपालीनं 1 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली। हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून रुपालीनं आयुष्य संपवल्याचा आरोप पराते कुटुंबियांनी केलाय। वो लोग उन्होंने बोल के रखा था 1 तारीख के बाद हम तेरी टीसी लेके वहां से वापस आ जाएंगे, एग्जाम नहीं देना। सास ने कह दिया था एग्जाम मत दे करके, मेरी बहन ने वही हार मान ली। 3 वर्षांपूर्वी रुपालीचं नागपूरच्या गरोबा मैदान परिसरात राहणाऱ्या पंकज पौनीकरशी लग्न झालं। मात्र लग्नाला वर्षही उलटत नाही तोच रुपालीकडे हुंड्याची मागणी होऊ लागली। 15 दिवसा अगोदरची मुलगी आली होती आणि मला माझ्या रुपालीने मला सांगितलं की दहाजी मला 5 लाख रुपये मागितलेले आहेत आणि त्यांना अति आवश्यक आहे आणि तुम्ही त्यांची इंतजाम करून द्या। त्यावेळेस मी त्या पोरीची समजूत घातली होती, बेटा तू काळजी करू नको, मी तुला 5 लाखाचे इंतजाम करून देतो, शेतीचा सौदा लावलेला आहे, ताबडतोब तुला मी पैशाचा इंतजाम लावून देईल आणि तू फक्त आपल्या सासू सासऱ्याला एवढं सांगते तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला पैसे मिळतील ना, तुमची अडचण दूर होईल। लग्नानंतर रुपालीचं डीएडचं शिक्षण सुरू होतं। शिक्षिका बनून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा तिचा विचार होता। मात्र सासरच्यांनी रुपालीचं कॉलेजमधून नाव कमी करण्याचा निर्णय घेतला असा आरोप रुपालीच्या बहिणीने केलाय। उन्होंने उसकी टीसी तक के लिख लिए, सिर्फ टीसी को कॉलेज में सबमिट करना था और टीसी घर में लाना था, उन्हें एप्लीकेशन तक के लिख दिए। मेरी बहन पूरी तरह से उसी समय टूट गई जब उन्होंने उसकी टीसी की एप्लीकेशन लिखी। मेरी बहन उसी समय पूरी टूट गई थी कि ना अभी मेरे पास कुछ भी नहीं रहा, मेरी करियर खत्म हो गया, मेरा सब कुछ खत्म हो गया। हुंड्यासाठी रुपालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती पंकजसह 6 जणांना अटक केली आहे। तिला तिच्या सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी पैशाची मागणी होत होती आणि त्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक छळ होत होता असं निष्पन्न झालं। त्याप्रमाणे त्यांनी त्या सदर मुलीचे वडील यांच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये तिचे पती जिला जे त्रास देणारे, हुंड्यासाठी पैशाची मागणी करणारे आणि त्रास देणारे असे आता आपण 6 आरोपी, ते फिर्यादीवरून 6 आरोपी आपण आतापर्यंत अटक केलेले आहेत। हुंड्यासाठी वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा नको म्हणून शीतल वायाळनं आत्महत्या केली तर रुपालीनं हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून जीवन संपवलं। भविष्यात असं संकट कोणत्याही तरुणीवर ओढवू नये म्हणून हुंडा पद्धतीला कायमचं हद्दपार करणं गरजेचं आहे। कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय ते शक्य नाहीये। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। अशा किती रुपालींनी, अशा किती शीतलनी जीव दिल्यानंतर ह्या हुंड्यासाठी हापापलेल्या लोकांचे डोळे उघडणार आहेत कुणास ठाऊक।